काही झालं तरी मी विधानसभा लढणार, चिंचवडमध्ये भाजपच्या शत्रुघ्न काटेंनी शड्डू ठोकला। चिंचवड विधानसभेत आमदार अश्विनी जगताप की शहराध्यक्ष शंकर जगतापांविरोधात लढायला आवडेल, त्यावर उत्तर देताना मी विधानसभा लढवण्यावर ठाम आहे असं म्हणत भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांचे एकेकाळचे कट्टर समर्थक शत्रुघ्न काटेंनी चिंचवडमध्ये बंडखोरी करण्याची तयारी दर्शवली आहे। काटेंनी समर्थकांसोबत बैठक घेऊन याची घोषणा केली। आज लक्ष्मण भाऊ असते तर त्यांनी मलाच त्यांचं राजकीय उत्तराधिकारी बनवलं असतं असा दावाही काटेंनी केलाय। विद्यमान आमदार अश्विनी जगताप आणि शहराध्यक्ष शंकर जगताप या दीर भावजांमध्ये लक्ष्मण जगतापांचा खरा उत्तराधिकारी कोण यावरून वादविवाद सुरू असताना काटेंनी या वादात उडी घेतली। भाजप परिवारवाद टाळेल आणि मला उमेदवारी देईल, मात्र असं घडलं नाही। तरी माझं निवडणूक लढायचं ठरलंय, अशावेळी अश्विनी जगताप की शंकर जगतापांविरोधात लढायला आवडेल, ते पक्ष ठरवेल। मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे असं म्हणत शत्रुघ्न काटेंनी बंडखोरीच्या तयारीत असल्याचं बोलून दाखवलंय। खरं ठरलंय आता म्हणजे सगळी निवडणूक लढायची? आमचं निवडणूक लढायचं माझं ठरण्यापेक्षा माझ्या कार्यकर्त्यांचं ठरलंय निवडणूक लढायचं। काय नेमकी कारणं तुम्ही समोर? खरं तर आपण तुम्ही पाहिलं गेले 3 टर्म मी या सगळ्या प्रभागाचं नेतृत्व करतोय। महानगरपालिकेत पण मी 2 टर्म नगरसेवक आहे आणि तुम्ही ज्या गोष्टी या पूर्ण शहराला माहिती आहे की मला कशा प्रकारे डावललं गेलं आहे, त्यामुळे आता एक चीड आली आहे माझ्या कार्यकर्त्यांमध्ये, एक चिडीची भावना खूप मोठी आहे। आणि मी परवा 3 दिवसापूर्वी माझ्या कार्यकर्त्याची मीटिंग आयोजित केली होती, त्याच्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आता यावेळेस तुम्ही चिंचवड विधानसभेची निवडणूक लढवा। चिन्ह कोणतं असतं? भारतीय जनता पार्टी, ज्या पार्टीचा मी कार्यकर्ता आहे त्या पार्टीकडेच मी मागतो आहे आणि पक्ष सिस्टीमपर्यंत सगळ्या गोष्टी कळवलेल्या आहेत आणि मला वाटत नाही की मला 4 वेळा पक्ष सिस्टीमने डावललं आहे आणि ह्यावेळेस मला वाटत नाही की ते मला डावलतील। परंतु ज्या पद्धतीनं भाजपचा एक किंवा सगळ्या पक्षांचा एक नियम आहे की जे विद्यमान आमदार असतील त्यांनाच उमेदवारी द्यावी, हा सगळं बघितलं तर अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली जाईल किंवा त्यांनी नाकारली तर शंकर जगताप त्यांच्याच कुटुंबातले असतील त्यांना उमेदवारी दिली जाईल। मग अशा प्रसंगी शत्रुघ्न काटे काय करणार? आता तुम्हीच म्हणताय की विद्यमान आमदार असताना जर त्यांची उमेदवारी डावली तर त्यांचे दीर शंकर शेट यांना दिली जाईल, तर असं नाही की त्यांची डावलून आम्हालाही देऊ शकतात। भारतीय जनता पार्टी हा पक्ष परिवाराच्या पलीकडचा पक्ष आहे। तुम्ही जर पाहिलं असेल तर आत्तापर्यंत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे जे विचार आहेत, स्वर्गीय अटलजींचे जे विचार आहेत, ते पक्षाची डोळेधरणा ठरलेले आहेत की परिवाराव्यतिरिक्त काही गोष्टी त्यांची पण चाचपणी चालू आहे। आणि मला असं वाटतंय की मी गेले 12 वर्ष सातत्याने पक्षनिष्ठेने काम करतो, मला डावलूनसुद्धा, तर मला वाटत नाही की यावेळेस पक्ष डावलेला। जर उमेदवारी दिली नाही तर शत्रुघ्न काटे चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीत दिसतील? जर उमेदवारी दिली नाही तर मी परत एकदा तुम्हाला सांगतो की माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलून त्यांचे विचार ठरवून मी पुढचं पाऊल घेणार आहे। परंतु लढण्यावर तुम्ही ठाम आहात? मी लढण्यावरती ठाम आहे।